नगराध्यक्षा चेअर मध्ये विराजमान होत आहे। नगरपालिका अध्यक्ष आदरणीय काकू मोहिनीताईंना त्या चेअरवर विराजमान। समोर बघा इकडे मॅडम भाऊ भगवद्गीता आणि संविधान घेऊन काही या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं दर्शन घेऊन काही या खुर्चीवर आज या शहराच्या विकासासाठी जबाबदारी स्वीकारत आहे। आदरणीय मंत्री महोदय इंद्रनाईक साहेब त्यांच्या सोबत आहेत। त्यांची साथ आणि काकूंची आशीर्वाद मनोभावांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे। आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया आणि वसंतराव नाईकांच्या नावाने परत एकदा जय घोष करूया। वसंतराव नाईक की जय, वसंतराव नाईक की जय, जय संविधान, जय संविधान। बाळाभाऊ त्यांना लेडीजला थोडं येऊ द्या मध्ये। काही इथे विराज खुर्चीवर विराजमान केलं। आदरणीय इंद्रनाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होते। मोहिनीताई आल्याबरोबर गणपती मंदिर हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन वसंतराव नाईकाच्या प्रतिमेचे पूजन करून आदरणीय काकूंच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी चार स्वीकारलेला आहे। आपण परत तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो की आपण दिला होता की पुसद आम्हाला एक स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे। आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस, आज पदग्रहण घेतलाय आम्ही। तो आज मी सगळे HODला आणि CO साहेबांना भेटून एक आढावा करणार आणि त्याच्यानंतर जे आम्ही दिलेले शब्द आहे त्याला कसं पाळावं लागणार आणि त्याचं कसं नियोजन करायचं आहे ते नियोजन आज आम्ही करणार। आज सगळे बैठक करून आम्ही ठरवणार की काय कोणत्या पद्धतीने कसं आम्ही, माझा संकल्पना तसं पण आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार, सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता आहे, त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर 1 वर आणण्यासाठी। त्या पद्धतीचा विचार केलेला आहे। अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्या आजची आढावा बैठकमध्ये आम्ही ठरवणार। युती झाली का? जी आघाडी आमची जी घडली आहे त्याच्यामध्ये 5 आमचे 14 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्याच्यासोबत भाजपचे 5 उमेदवार आणि 3 अपक्ष उमेदवार असं आमचे 22 लोकांची आघाडी ठरलेली आहे। अध्यक्ष सभापतीचं वाटप कसं आहे? मी आपल्याला सांगतो, उपाध्यक्षपद हा भाजपला एक जाणार आहे आणि ते पूर्ण 5 वर्षासाठी। संख्याबळ असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असं का, तर माझं मत असं आहे की एक राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीतीने महाराष्ट्रात काम करतोय। म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल, म्हणजे स्थिर राहील, 5 वर्ष चांगलं काम करता येईल तिथे आणि
सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला की स्टेबिलिटी आणि काम करताना कुठलीही अडचण न व्हायला पाहिजे. कारण की क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण, क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झाला पाहिजे. म्हणून सोबत BJP असले तर आपल्याला बळच मिळणार आहे. BJPला एक उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद असं आपण तिथे ठरवू. आणि या पक्षांना आपण काही या खुर्चीवर बसताना एक तो आशीर्वाद खूप भेटलाय लोकांचा, ते अनुभूती होत आहे. जनताच्या आशीर्वादाने या खुर्चीवर बसू शकली आहे आणि माननीय आदरणीय आमचे सगळ्यांचे लोकनेते मनोहरराव नाईक साहेबांचे आशीर्वाद घेऊन इथे आली आणि माझं भाग्य आहे की माझे सासूनेच या खुर्चीचा पदभार मला दिलेला आहे. आणि इथे बसून मला एवढं वाटत आहे की या येणारे 5 वर्ष खूप जबाबदारीने काम करावं लागणार आणि पुसरला कसं स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे याची संकल्पना ठेवून इथे बसलेली या खुर्चीवर आणि नक्कीच या शब्दाला पार पाडणार आणि पुसरला खूप चांगल्यापणे विकास करणार. आपण लगातार महिला नगराध्यक्ष म्हणून महिलांसाठी काही विशेष योजना कार्यान्वित किंवा विशेष काही आपण योजना आखल्या आहेत का? नक्की आम्ही महिलांसाठी बचत गटामार्फत आणि वेगळे उद्योग कसं घडवता येईल त्याच्या विषयावर आम्ही नक्की काळजी करून कसं ते महिलांना पदभार देता येईल त्या विषयावर आम्ही नक्की काम करणार. तुम्ही इस्राफिल खान. रमेश नमस्कार ताई. जागा नाही आणि माझ्याकडे जागा पण आहे, जनरल अच्छा, कोणत्या असते आपल्या बाबूमध्ये? इथे कोण आहे हेड? अच्छा, आपण काय बघतात? आरोग्याचं मला प्लीज आजपासून चांगलंपणे करा. सर्च खूप महत्वाचे. आपण बैठक करू. आणि रेडी चांगलं झालं. मी पण येऊन जाते म्हणजे एक फोटो बस ते हे छान केलं तुम्ही रेडी होते. अतिशय महत्वाचा डिपार्टमेंट आहे. 24 तास आणि आपण काय काय काम बघता ते पण सांगा मला. मनीषा सारंग सांगा. माझ्याकडे 10 आहे. छान. हो मॅडम. आणि जे मेन राठोड साहेबांची ट्रेनिंग लागेल.